नमस्कार. आज आपण प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीला आवडणारी वांग बटाटा रस्सा भाजी बनवूया. अशी चटपटीत व मसालेदार वांगी बटाटा रस्सा भाजी ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा. वांग बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण 5 मध्यम आकाराची काटेरी वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत. वांग्याची काटे काढून टाकूया. वांगी घेताना काटेरी, हिरव्या व ताज्या देठाची घ्यावी. अशी वांगी खायला खूप छान लागतात. आता देठ थोडेसे कापूया. तुम्हाला पूर्ण देठ काढून टाकायचे असेल तर तसेही करू शकता. एका वांग्याच्या 4 फोडी करूया. ह्या भाजीसाठी बटाट्यापेक्षा वांग्याचे प्रमाण जास्त असते. एका बोलमध्ये पाणी घेतले आहे. त्यात थोडेसे मीठ, थोडीशी हळद मिक्स करूया. ह्यात कापलेले वांगे घालूया. त्यामुळे ते काळे पडणार नाही. सर्व वांगी कापून पाण्यात ठेवले आहेत. आता 2 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून साल काढून पाण्यात ठेवले आहेत. बटाट्याच्या अशा पद्धतीने फोडी करूया. बटाट्याच्या फोडी वांग्याच्या फोडी एवढ्याच मोठ्या कराव्या. ह्या पाण्यात ठेवूया. त्यामुळे त्या काळ्या पडणार नाहीत. बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. ह्या भाजीसाठी वांग बटाट्याच्या फोडी मोठ्याच असतात. आता कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे काप, पाव कप शेंगदाणे. खोबरे व शेंगदाणे पटकन भाजते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हे भाजले आहेत, काढून घेऊया. त्यातच एक मोठ्या आकाराचा उभा कापलेला कांदा तांबूस रंगावर भाजून घेऊया. कांदा तांबूस रंगावर भाजला आहे. ह्यातच 12 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, एका हिरव्या मिरचीचे तुकडे, एका टोमॅटोच्या फोडी परतून घेऊया. हे सर्व व्यवस्थित परतले आहे. काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले साहित्य, सर्व साहित्य थंड झाले आहे. बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने थोडेसे पाणी घालून पेस्ट करून घेतले आहे. 2 मोठे चमचे तेल गरम करूया. बटाटे परतून घेऊया. बटाटे असे तेलात परतल्यामुळे ते 60 ते 70% शिजतात व भाजी करताना शिजायला जास्त वेळ लागत नाही. रंग बदलायला सुरुवात झाली आहे. बटाटे परतले आहे. काढून घेऊया. हे तेलात परतल्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते. अर्धा छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे. मोहरी व जिरे तडतडले पाहिजे. 1 तेजपान तोडून घालूया. हिंग पाव छोटा चमचा, वाटण घालूया. चवीनुसार मीठ. तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. इथे आपण भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे. मसाल्याला तेल सुटले आहे. आता सुके मसाले घालूया. हळद अर्धा छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा, धने पावडर 1 मोठा चमचा, लाल तिखट अर्धा छोटा चमचा. मिक्स करूया. सुरुवातीला वांगी घालून मसाल्यात परतून घेऊया. अशा पद्धतीने वांगी नक्की परतून घ्या. भाजीची चव नक्कीच वाढणार. आता बटाटे घालूया. मिक्स करूया. 2 कप गरम पाणी घालूया. तुम्हाला रस्सा किती दाटसर पाहिजे त्यानुसार गरम पाणी घालू शकता. पाणी गरमच घालावे. उकळी आणूया. उकळी आल्यावर 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 5 मिनिटे झाली आहेत. भाजीला रंग खूप छान आला आहे. तुम्हाला रस्सा पातळ ठेवायचा असेल तर अजून थोडेसे गरम पाणी घालू शकता. रस्सा एवढा दाटसर ठेवला आहे. बटाटे व वांगे शिजले की नाही ते बघूया. वांगे शिजले आहे. बटाटे तेलात परतून घेतल्यामुळे वांगी व बटाटे शिजायला सारखाच वेळ लागतो. नाहीतर बटाटे शिजेपर्यंत वांगी पूर्णपणे मॅश होऊन जातात.
चमचमीत वांगी बटाट्याची मिक्स भाजी आज आपण बनवली आहे. शेवटी 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा कसुरी मेथी कुस्करून घालूया. स्वच्छ धुवून कापलेली कोथिंबीर. कसुरी मेथीमुळे भाजीला चव व सुवास छान येतो. वांगी जास्त शिजली तर ती खायला छान लागत नाही. वांगी बटाटा रस्सा भाजी तयार आहे. ही वांगी बटाटा रस्सा भाजी चपाती, भाकरी, फुलके, प्लेन पराठा, पांढरा भात किंवा मसाले भाताबरोबर खाऊ शकता. ह्या अशा वेगळ्या पद्धतीने वांगी बटाट्याची अशी भाजी नक्की करून पहा. ही तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. तयार आहे वांगी बटाट्याची रस्सा भाजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.